राम राम मंडळी, मी अक्षरा आणि तुम्ही पाहत आहात द चेरीज किचन. द चेरीज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण खोबऱ्याचे झटपट 10 मिनिटात लाडू बनवणार आहोत आणि हे लाडू एकदम लुसलुशीत आणि मऊ लाडू बनणार आहेत. लवकरच रक्षाबंधन येत आहे, तर तुम्ही असे कमी वेळात बनणारे लाडू बनवू शकता. पॅन गरम झाल्यावर त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि तूप हे 1 चमचाच घालायचं आहे, कारण आपण याच्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट वापरणार आहोत. तर डेसिकेटेड कोकोनटमध्ये ऑलरेडी ऑइल असते आणि ही पावडर आपल्याला बाजारामध्ये सहज मिळते. मी इथे 3 कप कोकोनट पावडर घेतली आहे, म्हणजेच डेसिकेटेड पावडर. आणि गॅस हा मंदच ठेवायचा आहे आणि ही पावडर तुपामध्ये आपल्याला फिरवून घ्यायची आहे. जास्त पण आपल्याला ती गरम करायची नाही आहे, कारण मग त्याचा कलरही बदलेल, म्हणून थोडीशी फक्त तुपामध्ये फिरवून घ्यायची आहे. यामध्ये मी 1 कप साखर घालणार आहे. साखरेचे प्रमाण 1 कप असे आहे की यामध्ये मी 3 कप कोकोनट पावडर वापरलेली आहे, म्हणून मी 3 कपाला 1 कप साखर वापरत आहे. तुम्हाला जसं गोड आवडतं त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये साखरेचे प्रमाण वाढवू शकता किंवा कमी करू शकता. यामध्ये पूर्णपणे आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आणि थोडं फिरवायचं आहे याच्यामध्येच. तर म्हणजे हे सारण बनवण्यासाठी मी तवा नॉनस्टिकचा तवा वापरला पाहिजे होता, तर मी हा स्टीलचा तवा वापरलेला आहे. तर मी आता हे पूर्ण मिश्रण मी आता नॉनस्टिकच्या तव्यामध्ये काढून घेते, कारण का मी माझं करपायला लागले, म्हणून मी ह्याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे. म्हणून तुम्ही पण अशा तव्यामध्ये घेऊ नका, नॉनस्टिक तव्यामध्येच हे भाजायला घ्या. तर यामध्ये मी 3 कप कोकोनट पावडर घेतलेली आहे, म्हणून दुधाचं प्रमाण मी हे 1.5 कप दूध टाकणार आहे. दूध घातल्यावर हे सारण पूर्णपणे ड्राय होईपर्यंत आपल्याला सतत हलवत राहायचं आहे आणि गॅस मंदच ठेवायचा आहे. तर यामध्ये आपण साखर पण घातलेली आहे, म्हणून आपण हे पूर्णपणे आपण साखर विरघळेपर्यंत आपण हे फिरवत राहायचं आहे. तर सारण ड्राय झालेलं आहे. तर यामध्ये आपण दूध पावडर टाकायची आहे. इथे मी 1/4 दूध पावडर घेतलेली आहे. तर यामध्ये आपण दूध पावडर टाकून घेऊया. दूध पावडरमुळे सारणाला चांगला चिकटपणा येतो आणि चव पण चांगली येते, म्हणून आपण यामध्ये दूध पावडर टाकायची आहे. थोडंसं पुन्हा मिक्स करून घेऊया आणि यामध्ये मी थोडीशी वेलची पावडर टाकणार आहे, एकदम किंचित टाकणार आहे. आणि पुन्हा मिश्रण आपण हे एकत्र मिक्स करून घेऊया. हे सारण रेडी झालेलं आहे, तर आपण गॅस बंद करूया आणि हे सारण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि थोडंसंच गरम असताना, म्हणजे हाताला चटका नाही बसला पाहिजे, एवढं गरम असतानाच आपण हे लाडू वळायचे आहेत आणि ह्या लाडवाला पूर्ण छानपैकी आकार देऊन हे लाडू. तर हा लाडू आपण जो खोबऱ्याचा चुरा आहे, कोकोनट पावडर जी आहे, या कोकोनट पावडरमध्ये आपण फिरवून घ्यायचा आहे. यामुळे लाडू दिसायला खूप छान दिसतो. तर अशा पद्धतीने आपण हे सर्व लाडू वळून घेणार आहोत. हे लाडू अवघ्या 10 मिनिटात बनतात आणि आपले पूर्णपणे सगळे परफेक्ट प्रमाणात लाडू बनलेले आहेत. तर तुम्हाला मी एक लाडू
थोडासा फोडून दाखवते. याचं सारण बघा, फोडल्यानंतर सुद्धा सारण अजिबात पडलेलं नाही आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर बटन दाबायला विसरू नका. नारळी पौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. खुश रहा, आनंदी रहा आणि माझा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तयार रहा. धन्यवाद.